नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आपली ॲग्रोनॉमीची लेक्चर सीरीज सुरू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी या टॉपिकचा किंवा या कोर्सचा आपण स्टडी करत आहोत. त्यामध्ये आज आपण क्लासिफिकेशन ऑफ वीड हा टॉपिक घेणार आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारला जातो, याच्यावरचे एक्झाम्पल विचारले जातात. तसेच डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन वीड अँड एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ वीड ऑन द बेसिस ऑफ ऑन्टोजेनी. ऑन्टोजेनी म्हणजे लाईफ सायकल. इंग्लिश करायला विचारतात आणि एक्सप्लेन करताना ऑन्टोजेनी किंवा लाईफ सायकल त्याला म्हणतात. ठीक आहे. त्यानुसार क्लासिफिकेशन आपल्याला वीडचं बघायचं आहे. बघा, डिपेंडिंग अपॉन लाईफ सायकल किंवा ऑन्टोजेनी, वीड कॅन बी क्लासिफाय ॲज ॲन्युअल वीड. ठीक आहे. ॲन्युअल वीडमध्ये काय, तर कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदिन अ 1 इयर ऑर सीझन. वीड जे असतील ते 1 इयर ऑर 1 सीझनमध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात. बघा, त्यातलं पहिला प्रकार ॲन्युअल वीड मधला खरीप ॲन्युअल और खरीप वीड. ठीक आहे. बघा, खरीप ॲन्युअल और खरीप वीड दे अपियर विथ द ऑनसेट ऑफ मान्सून. जून जुलैमध्ये ते अपियर होणार आहे अँड कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदिन अ रेनी सीझन. ठीक आहे. जे असेल पावसाळा असेल, पावसाळ्यात येणारे जे वीड असतील ते झाले खरीप ॲन्युअल किंवा खरीप वीड. एक्झाम्पल कॉक्सकॉम, नंतर दुधी असेल, माठ, पार्थेनियम. हे काय करतात, त्यांची जी लाईफ सायकल आहे हे खरीप सीझनमध्ये कंप्लीट करतात विदिन अ 1 सीझन. म्हणून त्याला आपण म्हणलं खरीप ॲन्युअल म्हणलं. खरीप सीझनमध्ये कंप्लीट करणारे खरीप ॲन्युअल. त्यानंतर आहे रब्बी ॲन्युअल. म्हणजे हे जे असणार आहे हे त्यांची लाईफ सायकल जी आहे ती रबी सीझनमध्ये कंप्लीट करणार आहे विदिन अ 1 सीझन. दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल ड्युरिंग द विंटर सीझन. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुरुवात होती आणि फेब्रुवारीपर्यंत तो चालतो जवळपास. म्हणजे एक्झाम्पल बघा कोणकोणते, वासनवेल म्हणजे चेनुपुडिया मलबम, घोळ, पोर्टुलॅका ओलारेसिया, वाईल्ड ओट. ठीक आहे. हे जे आहेत हे झाले तुमचे रबी ॲन्युअल. नंतर हे समर ॲन्युअल किंवा समर वीड. दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल ड्युरिंग समर सीझन. कम्प्लीट देअर लाईफ सायकल ड्युरिंग समर सीझन, फेब्रुवारी टू मे. बघा काय, मेजॉरिटी ऑफ खरीप सीझन वीड ग्रो ड्युरिंग समर सीझन इन अ इरिगेटेड फार्मिंग. म्हणजे समर सीझनमध्ये मॅक्सिमम जे कोणते वीड असतात ते असतात. खरीप सीझनमध्ये जे वीड येतात तेच येतात. पण ज्या ठिकाणी आपण इरिगेटेड फार्मिंग करतो त्या ठिकाणी, म्हणजे समरमध्ये काही पाऊस पडत नाही. ठीक आहे. म्हणजे कधी कधी पडतो, पण मॅक्सिमम जे वीड असतात ते इरिगेटेड फार्मिंगमध्ये हे येतात. म्हणजे पार्थिनिम असेल, अमॅरंथस असेल, युफोर्बिया असेल, युफोर्बिया स्पेसिस म्हणजे दुधी. हे जे वीड आहे त्याला आपण म्हणू शकतो समर ॲन्युअल. ॲन्युअल वीड म्हणजे काय, की एका सीझनमध्ये किंवा एका वर्षामध्ये जे त्याची लाईफ सायकल कंप्लीट करतात. मग त्यात खरीप ॲन्युअल आलं, रबी ॲन्युअल आलं, नंतर विंटर, सॉरी, समर ॲन्युअल आलं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. इफ्रेमर्स. काय, इफ्रेमर्स म्हणजे काय, शॉर्ट लाईव्ह ॲन्युअल वीड आर कॉल्ड इफ्रेमल्स. ठीक आहे. निरुरी म्हणजे फायलॅन्थस निरुरी, मराठीत त्याला हजारदानी म्हणतो आपण. वीड कम्प्लीट इट्स लाईफ सायकल विदिन अ शॉर्ट पिरियड 2 to 4 weeks. 2 ते 4 हप्त्यामध्येच ते त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात. त्यानंतर दुसरा टाईप आहे तुमचा ऑन द बेसिस ऑफ ऑन्टोजेनिक किंवा लाईफ सायकल बाय अॅन्युअल वीड. बाय अॅन्युअल म्हणजे काय, दे टेक ॲटलिस्ट 2 year और 2 season टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल. ठीक आहे. पहिल्या वर्षामध्ये काय करतात ते, कम्प्लीट देअर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इन अ फर्स्ट इयर ऑर सीझन अँड प्रोड्यूस फ्लॉवर अँड सीड इन अ नेक्स्ट इयर ऑर सीझन. म्हणजे पहिल्या सीझनमध्ये ते काय करणार, त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट करणार आणि दुसऱ्या सीझनमध्ये काय करणार, त्याची फ्लॉवर सीड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ कंप्लीट करणार. एक्झाम्पल बघा, वाईल्ड कॅरट, नंतर वाईल्ड ओनियन, नंतर जंगली गोबी. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ॲन्युअल वीड झालं, बाय ॲन्युअल वीड झालं. आता पेरेनियल वीड. पेरेनियल वीड जे असतात ना ते कंट्रोल करण्यासाठी खूप अवघड असतात. मोस्ट ऑफ द जे पेरनियल वीड आहे त्याचं प्रोपोगेशन जे असतं ते असतं तुमचं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ठीक आहे. बघा, पेरिनियल वीड दे कंटिन्यू और ग्रो फॉर मोर दॅन 2 year, 2 वर्षापेक्षा जास्त किंवा सेव्हरल इयर, भरपूर सारे वर्ष ते त्याची ग्रोथ चालूच असते. कॉल्ड एज पेरिनियल वीड. ठीक आहे.
आता पेरेनियल वीडचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ रूट सिस्टीम. ऑन द बेसिस ऑफ रूट सिस्टीम. ऑन द बेसिस ऑफ रूट सिस्टीम. बघा शॅलो रूटेड पेरेनियल आणि डीप रूटेड पेरेनियल. बघा शॅलो रूटेड पेरेनियल. This perennial weed at about 20 to 30 centimeter deep root system called as shallow rooted perennial weed. एक्झाम्पल आहे हराळे आपली सायनोडॉन डेक्टिलॉन. नंतर क्वॅकग्रास ॲग्रोपायरान रिपेन्स. ही झाली शॅलो रूटेड पेरेनियल. नंतर बघा डीप रूटेड पेरेनियल हॅव्हिंग अबाउट 1 मीटर ऑर मोर डीप रूट सिस्टीम. 1 मीटरपेक्षा जास्त. एक्झाम्पल आहे नटग्रास असेल, जॉन्सन ग्रास, ॲकेसिया स्पेसिस, वाईल्ड बेर. हे जे आहेत हे पेरिनियल वीड आहे, पण कोणते? डीप रुटेड पेरिनियल वीड्स. ठीक आहे. याच्यावर एक्झाम्पल्स विचारले जातात. अॅन्युअल कोणतं आहे, बायन्युअल कोणतं आहे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ वीड्स बेस ऑन ऑन्टोजेनी. हे जास्तीत जास्त विचारलं जातं क्लासिफिकेशन वीडचं. एक्झाममध्ये कशासाठी विचारलं जातं? एक्सप्लेन करायला विचारलं जातं. त्याच्यामुळं बघून घ्यायचं. एकदा फास्टमध्ये इनलिस्ट करू आपण. बघा अॅन्युअल वीड असेल, खरीप अॅन्युअल. बघा काय काय बघितलं? अॅन्युअल बघितलं, अॅन्युअल वीड. त्याच्यामध्ये खरीप अॅन्युअल, नंतर रब्बी अॅन्युअल, आणि तिसरा होता समर अॅन्युअल किंवा समर वीड. त्यानंतर बघितलं तुम्ही बाय अॅन्युअल वीड. त्यानंतर बघितलं पेरेनियल वीड. पेरेनियल वीडमध्ये शॅलो रुटेड आणि दुसरं होतं डीप रुटेड. शॅलो रुटेड आणि डीप रुटेड. ठीक आहे. असा हा व्हिडिओ होता किंवा हे शॉर्ट व्हिडिओ टाईप लेक्चर्स की ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. 4 मार्क्सला हा क्वेश्चन फंडामेंटल ऑफ ॲग्रोनॉमीमध्ये विचारला जातो. आणि बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल विचारले जातात. अॅन्युअल वीडचे एक्झाम्पल, बायॲन्युअल वीडचे एक्झाम्पल, किंवा खरीप अॅन्युअल कोणते, विच ऑफ द फॉलोइंग वीड इज खरीप अॅन्युअल वीड किंवा खरीप सीझन वीड, असा क्वेश्चन विचारला जातो. तर ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. बघा असेच व्हिडिओ जे आपले भरपूर सारे चॅनलला अवेलेबल आहे आणि यापुढेही येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.